राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी देखील नंदुरबारमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून तीव्र संताप व्यक्त केलाय। शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते असं चंद्रकांत रघुवंशी म्हणाले। तर 2 दिवसांपूर्वी रस्त्यांवरून नाराजी व्यक्त केलेली होती। आज बघितलं ते मी फार नाराज आहे। मला त्याची लाज वाटलेली आहे। मी तुम्हाला त्याचं स्पष्ट सांगितलं, ते बघीन घेईन मी। जो मी सुरतवरून आलो, हा नागपूरचा रस्ता, ज्या रस्त्याने आलो, तर आमच्या विभागामध्ये म्हणजे गुजरात सोडल्याबरोबर आपल्या फारच खराब रस्ता आहे। त्यानंतर आम्ही त्या ह्याला गेलो, श्रावणीला, तोही रस्ता खराब आहे। म्हणजे असे खराब रस्ते आणि आपल्या रस्त्याची जर कधी दर्जा चांगला नसेल, आपण लोकप्रतिनिधी जर तिकडं चांगल्या पद्धतीने बघणार नसू, तर आपल्या जिल्ह्याचा विकास होणार नाही। म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आता कामं आपण व्यवस्थित करू, चांगली करू, दर्जेदार करू। त्या करण चौफुलीच्या शेजारी असलेल्या दाणेला सुद्धा दिला पाहिजे। तो साधे खड्डे बी बंद करू देत नाही। लोकशाही आहे नंदुरबारमध्ये, याचा अर्थ ती जास्तच आहे। जमिनीचा मालक एवढ्या लहानपणापासून, मी 67 वर्षाचा आहे, मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रकाशाचा रस्ता पाहतोय, तरी तो खड्डे बंद करू देत नाही आणि प्रशासन काहीच करत नाही। तो अडचण आणतो म्हणून। अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे। एकदा सर्व प्रशासनाने उभं राहून सर्व खड्डे बंद करायला लावायचे। करण चौफुलीच्याच परिसरामध्ये 200 मीटरमध्ये जेवढे खड्डे आहेत की ज्याचा हिशोब नाही, लाज वाटते या शहरामध्ये यायची।